पहिल्याच आठवड्यात 62 कोटी रुपयांची कमाई करून धुरंधर 2ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे आणि या यशासोबतच संपूर्ण भारतात एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. चित्रपटाचा मुख्य प्लॉट स्फोटक आहे. रणवीर सिंगचा रॉ एजंट हमजा 26/11च्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी कराचीच्या धोकादायक लायरीमध्ये घुसून गँगस्टर्सना संपवतो. पण इथेच एक मोठा प्रश्न उभा राहतो. यातील किती भाग खऱ्या इतिहासावर आधारित आहे आणि किती भाग फक्त बॉलिवूडची कल्पना आहे? आज नंबर 1 न्यूज झोन तुम्हाला या चित्रपटाचं सत्य सांगणार आहे. आपण सीन बाय सीन विश्लेषण करून पाहणार आहोत की यातले कोणते दावे पुराव्यांसह सिद्ध होतात आणि कोणत्या फक्त अफवा आहेत. या चित्रपटाचा खरा अर्थ समजून घेण्यासाठी आपल्याला गेल्या 25 वर्षांचा रक्ताने माखलेला इतिहास पाहावा लागेल, जो या एका कथेत गुंफला गेला भाग आहे. चित्रपटाची सुरुवात होते ती भारतीय इतिहासातील एका अतिशय काळ्या पानाने, डिसेंबर 1999मधील IC-814 विमान अपहरणाने. काठमांडूहून दिल्लीला येणाऱ्या या विमानातील 155 प्रवाशांना ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी हे विमान तालिबानच्या ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानातील कंदाहारला नेले. 7 दिवसांच्या तणावानंतर भारत सरकारला तडजोड करावी लागली. प्रवाशांच्या बदल्यात मसूद अझहरसह 3 अतिरेक्यांना सोडावे लागले. हा प्रसंग 100% खरा आहे. या फिल्मचा नेमका हेतू काय आहे हे ओळखायला काहीच अवघड नाही, कारण रुलिंग पार्टीच्या नेत्यांनीच हे उघडपणे सांगितलंय. आसामचे चीफ मिनिस्टर हिमंता बिस्वा शर्मा यांनी प्रेससमोर सरळ सांगितलं, जो कोणी हा मूव्ही बघायला जाईल तो BJPला वोट देणार. म्हणजे सगळं स्पष्ट आहे. फिल्म मेकर्स काय करतात, एक साधा पण धूर्त ट्रिक वापरतात. इन्स्पायर्ड बाय रिअल इव्हेंट्स असा डिस्क्लेमर टाकतात. हा एक प्रकारचा लीगल जुगाड आहे. ते खरे हिस्टॉरिकल फुटेज घेतात, जसा 2014चं प्राईम मिनिस्टरचं ओथ सेरेमनी, आणि त्यात पूर्णपणे बनावट डायलॉग घालून मिक्स करतात. PMG इमेज उंचावण्यासाठी डिरेक्टर्स एक विचित्र सायकोलॉजिकल ट्रिक वापरतात. मूव्हीमधले विलन्स, टेररिस्ट्स आणि अंडरवर्ल्डचे लोक हेच बसून PMचं कौतुक करताना दाखवलेत. ते म्हणतात त्याच्या पॉलिसीजमुळे ते घाबरलेत. जर मूव्हीमधला हिरो सरकारचं कौतुक करत असेल तर तुम्ही दुर्लक्ष कराल, पण जेव्हा जगातले सगळ्यात वाईट गुन्हेगारच म्हणतात की लीडरमुळे आम्ही घाबरलोय, तेव्हा तुमचा विचार करण्याचा मेंदूच बायपास होतो. हा एक आखलेला इमोशनल खेळ आहे, जो तुमच्या डोक्यात आधीच एक पॉलिटिकल बाजू बसवतो, स्टोरी सुरू होण्याआधीच. मूव्ही एक ठराविक कन्स्पिरसी थिअरी पुढे ढकलते. ती म्हणते की फॉरेन एजन्सीजने लाखो डॉलर्स इंडियन NGOज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये घातले आहेत 2014 इलेक्शन्स बिघडवण्यासाठी आणि PMला सत्तेत येऊ न देण्यासाठी. पण खरं काय? इलेक्शन रिझल्ट्स येण्याच्या आधीच USचा अँबॅसिडर गुजरातला जाऊन भेट घेतो आणि रिझल्ट लागल्याच दिवशी प्रेसिडेंट बराक ओबामा स्वतः फोन करून कॉंग्रॅच्युलेशन्स देतो आणि व्हाईट हाऊसला बोलावतो. म्हणजे अमेरिका आधीपासूनच तयार होतं त्यांच्यासोबत काम करायला. तरीसुद्धा फिल्ममेकर्स फॉरेन फंडेड NGOची गोष्ट वापरून गव्हर्नमेंटच्या क्रॅकडाऊनला सिनेमॅटिक जस्टिफिकेशन देतात. 2014 पासून सरकारने 20,000पेक्षा जास्त NGOजचे फॉरेन फंडिंग लायसन्सेस रद्द केली आहेत. त्यात ॲम्नेस्टी इंटरनॅशनल सारख्या मोठ्या संस्था आहेत. मूव्हीमध्ये दाखवल्या आहे त्याच्या अगदी उलट वास्तव आहे. खरं तर फॉरेन फंडिंग रुलिंग पार्टीच्या बाजूने जास्त गेलं होतं. 2001 ते 2012 दरम्यान US बेस्ड चॅरिटीजने $55 मिलियन राईट विंग ऑर्गनायझेशन्सला दिले, जे रुलिंग पार्टीशी जोडलेले होते. म्हणजे स्क्रिप्ट काय करतं? स्वतःचं वास्तव दुसऱ्यांवर ढकलतं. एन्व्हायरमेंटलिस्ट आणि ह्युमन राईट्स वर्कर्स यांना फॉरेन एजंट म्हणून दाखवलं जातं आणि त्यातून सरकारला विरोध दाबण्यासाठी रेडी एक्सक्यूज मिळतं. पुढे फिल्म 2016च्या डिमॉनिटायझेशनवर येते. 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा अचानक बंद करण्याचा निर्णय. मूव्ही सांगते की हा जबरदस्त मास्टर स्ट्रोक होता 60,000 करोड फेक करन्सी संपवण्यासाठी. पण RBIचा डेटा काय सांगतो? 99.3% पैसे परत बँकेत आले. म्हणजे ज्यांना पकडायचं होतं त्यांनी पैसे सरळ जमा केले. आणि फेक करन्सी? मूव्ही म्हणते 60,000 करोड, पण खरं फक्त 43 करोड सापडलं. मूव्हीमध्ये सगळं क्लीन विक्ट्री दाखवलंय, पण खऱ्या आयुष्यात काय झालं? GDP ग्रोथ कमी झाली, लाखो लोकांची कमाई गेली आणि 80पेक्षा जास्त लोक मरण पावले. काही लोक ATMच्या रांगेत उभं राहून थकून पडले, तर काहींना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट मिळाला नाही कारण कॅश घेत नव्हते. इतकं मोठं इकॉनॉमिक नुकसान आणि लोकांचं दुःख याला हिरोसारखा निर्णय म्हणून दाखवणं ही जाणीवपूर्वक केलेली गोष्ट आहे. लोकांना सांगितलं जातं तुमचं स्वतःचं दुःख विसरा आणि मूव्हीमध्ये जे दाखवलंय ते खरं माना.
स्ट्रॉंग लीडरची इमेज टिकवण्यासाठी फिल्म मोठ्या गोष्टी लपवते, जसं 2015ला क्रिसमस दिवशी पीएमचा पाकिस्तानला अचानक दौरा, जिथे त्यांनी पाकिस्तानी नेत्यांसोबत जेवण केलं. हा भाग पूर्णपणे गायब आहे, कारण त्यानंतर फक्त 8 दिवसांनी पठाणकोट एअरफोर्स स्टेशनवर हल्ला झाला आणि 7 जवान मारले गेले. ही गोष्ट नॅरेटिव्ह मोडते, म्हणून ती स्क्रिप्टमधून काढून टाकली जाते. सगळ्यात धक्कादायक सीन म्हणजे 2023 मधला अतिक अहमदचा खून. मूव्हीमध्ये तो एक प्लॅन्ड इंटेलिजन्स ऑपरेशन दाखवलाय, पण खरं काय, तो पोलीस कस्टडीमधला मोठा फेलियर होता. लोकसभेत गव्हर्नमेंटचे मोठे नेते पीएम सुद्धा त्याच्या मृत्यूनंतर उभं राहून श्रद्धांजली देतात. आता नीट समजून घ्या, जेव्हा एका मोठ्या बजेटचा मूव्ही तुमच्या स्वतःच्या अनुभवाला बदलायला लागतो, जसे एटीएमच्या रांगा, लाईव्ह न्यूज, आणि सांगतो की तुमची आठवण चुकीची आहे, तेव्हा ते फक्त एंटरटेनमेंट राहत नाही, ते सरळ सायकोलॉजिकल मॅनिप्युलेशन होतं. चित्रपट आपल्याला नोव्हेंबर 26, 2008च्या मुंबई हल्ल्याकडे घेऊन जातो. याच हल्ल्याची वेदना चित्रपटाचा मुख्य भावनिकाधा आहे. 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 3 दिवस मुंबईला वेठीस धरले. यात 166 निरपराध लोक मारले गेले. चित्रपटात वापरलेले फुटेज आणि ऑडिओ रेकॉर्डिंग हे मूळ हल्ल्याचेच आहेत. चित्रपट या अतिशय खऱ्या आणि वेदनादायक ऐतिहासिक सत्याचा वापर करून एका काल्पनिक आणि समाधान देणाऱ्या सूडकथेची पायाभरणी करतो. आता वळूया चित्रपटातील मुख्य मिशनकडे, ऑपरेशन लायरी. कराचीमधील लायरी हा भाग खरोखरच अस्तित्वात आहे. तिथल्या ड्रग्ज आणि हिंसाचारामुळे त्याला कराचीचा कोलंबिया म्हटले जाते. 2012मध्ये जेव्हा पोलिसांनी तिथे कारवाई केली, तेव्हा गँगस्टर्सनी पोलिसांवर चक्क RPG रॉकेट लॉन्चर्सनी हल्ला केला होता. चित्रपटात दाखवलेला हा हिंसाचार वास्तव आहे. चित्रपटातला मुख्य विलन रहमान डकाईत हे देखील खरोखरचे नाव आहे. तो लियारीचा सर्वात क्रूर गँगस्टर होता आणि 2009मध्ये एका चकमकीत मारला गेला. RAW एजंटला मार्गदर्शन करणारा अधिकारी अजय सन्याल हे पात्र भारताचे नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर अजित डोवल यांच्यावर आधारित आहे. डोवल यांनी स्वतः पाकिस्तानात अंडरकव्हर एजंट म्हणून काम केले आहे. म्हणजेच दिग्दर्शकाला अंडरवर्ल्डची वेगळी कल्पना करण्याची गरजच पडली नाही. त्यांनी कराचीच्या खऱ्या गुन्हेगारी विश्वाचा अभ्यास करून त्यात खरी पात्रे उभी केली. चित्रपटात एक महत्त्वाचा ट्रॅक आहे. पाकिस्तानकडे भारतीय नोटा छापण्याच्या प्लेट्स आहेत, ज्याचा वापर करून ते बनावट चलन भारतात पाठवत आहेत. हा ट्रॅक थेट नोव्हेंबर 8, 2016च्या खऱ्या घटनेशी जोडलेला आहे. दहशतवाद्यांना मिळणारा बनावट पैशांचा पुरवठा थांबवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी डिमॉनिटायझेशन म्हणजेच नोटाबंदीची घोषणा केली होती. त्यावेळी पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या 500 आणि 1000च्या जुन्या नोटा एका रात्रीत बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. आता येतो सर्वात वादग्रस्त प्रश्न. हमजासारखा एखादा भारतीय गुप्तहेर खरोखर पाकिस्तानात जाऊन हत्या करू शकतो का? 2020 ते 2024 या काळात पाकिस्तानात जवळपास 20 वॉन्टेड गुन्हेगारांच्या हत्या झाल्या. हे खून 2 दुचाकीवरून आलेल्या अननॉन गनगॅन म्हणजेच अज्ञात हल्लेखोरांनी केले आणि ते गायब झाले. हे भारतीय एजंट्स होते असा पाकिस्तानचा आरोप आहे. याच काळात कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही कॅनडामध्ये झालेल्या एका हत्येमागे भारतीय अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप केला. भारताने हे सर्व दावे फेटाळले आहेत. धुरंधर चित्रपटाने जागतिक स्तरावर गाजत असलेल्या याच बातम्यांचा आधार घेऊन आपला आधुनिक गुप्तहेर पडद्यावर साकारला आहे. हा चार्ट दाखवतो नंबर 1 न्यूज झोनचा फायनल निकाल. आमचं विश्लेषण सांगतं की हा चित्रपट 60% खऱ्या इतिहासावर आणि 40% काल्पनिक प्लॉटवर उभा आहे. IC-814 अपहरण, 26/11चा हल्ला आणि लायरीमधील गुंडगिरी हे सर्व सत्य आहे. पण हमजाचं पाकिस्तानात घुसून बदला घेण्याचं विषण हे संपूर्णपणे चित्रपटाची कल्पना आहे. या चित्रपटामुळे अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात. भारताचे गुप्त ऑपरेशन्स खरोखर किती व्यापक आहेत? हे अननोन गनमॅन कोण आहेत? ही केवळ अफवा आहे की पडद्यामागे खरोखर एक युद्ध सुरू आहे? हमजा जरी एक काल्पनिक पात्र असलं तरी तो त्या अज्ञात वीरांचं प्रतिनिधित्व करतो, जे कधीही कोणासमोर येत नाहीत, ज्यांच्यावर कधीच कोणता चित्रपट बनत नाही, पण जे अंधारात राहून देशाचं रक्षण करतात. आणि हेच या चित्रपटाचे खरे यश आहे.